भगवद्गीतेत केवळ धार्मिक उपदेश नाही तर जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे. कर्तव्य, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समतोल गीतेत दिसतो. कर्तव्य करताना फलाची अपेक्षा न ठेवणे, धैर्याने संकटांना सामोरे जाणे आणि स्वतःचा धर्म ओळखणे हे संदेश आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भगवद्गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्री गुरुकुलम न्यासतर्फे सप्टेंबर महिन्यात श्री विरूपक्ष मंगल कार्यालय येथे श्रीमद भगवद्गीता पाठ महायज्ञ संपन्न झाले. या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद भगवद्गीता पठण स्पर्धेची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. विशेष म्हणजे पनवेलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि समीरा गुजर जोशी यांचे प्रकट व्याख्यान शहरातील गोखले सभागृहात झाले. यावेळी प्रमुख वक्ता, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका समीरा गुजर जोशी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुलक्षणा टिळक, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, नीलांबरी जोशी, जुई चव्हाण, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, ॲडव्होकेट अमित चव्हाण, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, विनायक मुंबईकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष हिमेश बहिरा यांच्यासह विद्यार्थी, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वक्ता म्हणून बोलताना समीरा गुजर जोशी म्हणाले की आपली संस्कृती ही आपल्या ओळखीचा आत्मा आहे आणि ती कधीही विसरता कामा नये. भारत हा बुद्धी, ज्ञान आणि मूल्यांचा देश असून येथे शब्दांचे उच्चार, त्यांचा अर्थ आणि विचारांना विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृती जगभरात तिच्या महान परंपरा, तत्त्वज्ञान आणि जीवन मूल्यांमुळे ओळखली जाते. यशस्वी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनासाठी भगवद्गीतेचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगितले. तसेच साने गुरुजी, विनोबा भावे, बहिणाबाई यांची उदाहरणे देत भावी आणि युवा पिढीला सरळ सोप्या भाषेत संवादातून मार्गदर्शन केले. आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारही व्यक्त केले. या स्पर्धेत खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रुती संदीप विरकर, द्वितीय क्रमांक नीता भुजबळ आणि निवेदिता नाईक, तृतीय क्रमांक शैला कन्नडकर, तिसरी आणि चौथी या शालेय गटातील प्रथम क्रमांक भाविका कुलकर्णी, द्वितीय क्रमांक साई गांडाळ, तृतीय क्रमांक शिवम डांगरकर, 5वी ते 7वी या गटात प्रथम क्रमांक राधा सहस्त्रबुद्धे, द्वितीय क्रमांक अथश्री जोशी, तृतीय क्रमांक ईश्वरी कट्टी, 8वी ते 10वीच्या गटात प्रथम क्रमांक परिभूषण कुलकर्णी, द्वितीय क्रमांक आभा टिळक, तृतीय क्रमांक विद्यारण्य गोंधळी यांनी पटकावला. खुल्या गटातील प्रथम क्रमांकास 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 18,000 रुपये आणि तृतीय क्रमांकास 15,000 रुपये, तर शालेय गटातील इयत्ता 3री आणि 4थीमधील प्रथम क्रमांकास 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 3,000 रुपये, तर तृतीय क्रमांकास 2,000 रुपये, 5वी ते 7वी मधील प्रथम क्रमांक 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 8,000, तर तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये, तसेच 8वी ते 10वी मधील प्रथम क्रमांकास 15,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 11,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 8,000 रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्याला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आजचा कार्यक्रम असा आहे की माझ्यासमोर ही पिढी पण आहे, मधली पिढी पण आहे आणि ज्येष्ठांची पिढी पण आहे. आपण सगळे एकत्र येऊन गीतेसारखा एक महान ग्रंथ, आपल्या भारत संस्कृतीचं भूषण आहे असा ग्रंथ, त्या ग्रंथाच्या निमित्ताने आपण जोडले गेलो आहोत. हे अतिशय सुंदर आहे आणि हे घडवून आणल्याबद्दल संस्कार भारती, संस्कृत भारती आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे मनपूर्वक आभार. म्हणजे आम्ही ऋणी आहोत आपले. या अशा उपक्रमाचं काय शब्दात कौतुक करावं हे खरं तर कळू नये का हा सुंदर उपक्रम आहे आणि याच्या आवृत्त्या व्हायला हव्यात. आजच्या काळात सांगायचं तर हा उपक्रम व्हायरल व्हायला हवा. बघा, गीत असतं
आणि आपल्याकडे किती गंमत आहे बघा की आपलं तत्वज्ञान गीता आहे, ते गाता येतं. किती छान गोष्ट आहे. म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होतो की तत्वज्ञान ही गोष्ट ही अशी काहीतरी गंभीर, म्हणजे आपण काहीतरी कडू काढा प्यायल्यासारखा चेहरा करून, मोठे भिंगाचे चष्मे घालून, मोठ्या मोठ्या ग्रंथांवरती ज्यांची धुळही झटकली नाही अशा लायब्ररीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून मग तत्वज्ञान वाचावं असं नाहीच आहे. आमचं तत्वज्ञान गातच येतं, ते गीता आहे, ते गाता येतं. आणि म्हणूनच त्याचं सामूहिक पठण करत असताना आपण महायज्ञ केला गीतेचा. काय सुंदर अनुभव असेल. मुळात आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत की एक लेयर हा उच्चाराचा असतो, एक आचाराचा असतो आणि एक विचारांचा असतो. पण हे तिन्ही स्वतंत्र नाही आहेत, एकमेकांशी गुंफलेले आहेत बघा. आधी विचार केल्याशिवाय उच्चार करता येईल का? आणि जे उच्चारलं त्याच्याप्रमाणे मग आचार ठरेल, बरोबर? पण उलटही होऊ शकतं. आपण जर चांगल्या गोष्टी उच्चारत राहिलो तर कदाचित आपले विचारही बदलू शकतात आणि मग त्याप्रमाणे आचार बदलू शकतात. ही साखळी कशीही फिरू शकते, बरोबर? तर त्यामुळे गरजेचं आहे की मुळात याचा उच्चार व्हायला हवा. मुळात गीता कळो न कळो, या वयात नाही कळणार गीता कदाचित, पण त्या शब्दांची तुमच्या आयुष्यामध्ये पेरणी होणं हे फार गरजेचं आहे. आणि पेरलं जात असताना बी छोटंच असतं. आपल्या उपनिषदातलाच हा सिद्धांत किंवा दृष्टांत आहे की एवढूसं बी असतं वडाच्या झाडाचं, पण त्याचा जेव्हा वृक्ष होतो तेव्हा तो किती मोठा होतो. त्या पद्धतीने मला वाटतं गीता पठण स्पर्धा ही बियांची रोपणी करणं आहे, बिया पेरणं आहे. आणि उद्या त्याच्यातून आपल्या संस्कृतीचे खूप मोठे मोठे सुंदर डेरेदार वृक्ष आपल्याला अनुभवता येणार आहेत. पण ही पेरणी कुठलंही बघा, शेती हे अतिशय संयमाचं काम आहे, झाड लावणं हे अतिशय संयमाचं काम आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे उपक्रम राबवणं हे खूप संयमाचं, कष्टाचं, परिश्रमांचं काम आहे. आणि म्हणून ते तुम्ही करू धजता आहात यासाठी पुन्हा एकदा मला सगळ्या आयोजकांचं आणि ही सगळी कार्यकर्त्यांची टीम इतकं मनापासून काम करते आहे, त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांना आपल्या सर्वांच्या सोबतीनं मनापासून धन्यवाद देतो. त्या सगळ्यांचं मनापासून आभार देतो. खरं तर भगवद्गीता हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. निश्चितपणानं त्या आत्म्याचा परिचय व्हायला कधी कधी एखाद्या व्यक्तीला फार आयुष्य लोटावं लागतं. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न ज्यांचं आता जन्मदिवस आता येतोय, अटल बिहारी वाजपेयीजी, त्यांनी पंतप्रधान असताना जे भाषण केलं त्यांनी सांगितलं की गीता माझ्या आयुष्यात जर आधी आली असती तर कितीतरी माझं भाग्य पलटलं असतं. आज खऱ्या अर्थानं आज इथे उपस्थित असणारे पालक आहेत आणि सारी मंडळी आहेत, या सर्वांनाही याचा अनुभव येत असणार. आता फक्त हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. आता आमच्या बुवांनी सांगितल्याप्रमाणे की आता इतक्या सुंदर शब्दामध्ये समीराजी आपण हे सगळं सांगितलं ते उलगडून सांगण्याची गरज आहे. आपण आपल्या बोलण्यातच सांगितलं की चर्चा हा आपल्या मूळच्या शिक्षणाचा गाभा होता. तो हळूहळू पुढच्या मॅकॉलीच्या शिक्षण पद्धतीमध्ये हरवत गेला आणि त्याच्यामुळे आता संवाद कमी झाला. प्रश्न विचारणारा तू गप्प बस या संस्कृतीतच वाढलेला आहे आणि त्यामुळे तीच संस्कृती पुढे न्यावी असं वाटणारी एक शिक्षकांचीही एक खूप मोठी संख्या आज आपल्याकडे आहे. आणि तिथून आता परत भारतीय संस्कृतीकडं, भारतीय संस्कृतीच्या अंतर्दर्शनाकडे या तरुण पिढीला न्यायचं या दृष्टिकोनातून विचारही होतोय. आणि म्हणून नवी शिक्षण नीती आली 2020ची आणि त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून देखील अनेक गोष्टी या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. आणि म्हणूनच या अशा पद्धतीचे एक ना एक अनेक अशा पद्धतीचे नवे पायंडे माननीय पंतप्रधान पाडतायत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की पनवेल तालुक्यामध्ये आपण ही गीता पठण स्पर्धा घ्यायची. आणि मग त्याच्यासाठीचा मुहूर्त कोणता निवडायचा तर त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचा. आणि मग 17 सप्टेंबरला त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस होता आणि त्या दिवसापासून या स्पर्धेची सुरुवात झाली. मला आनंद आहे की श्री गुरुकुलम न्यासाचे सर्व आज सहकारी या सगळ्या आयोजनामध्येही सहभागी झाले आणि 17 सप्टेंबरला त्यांच्या माध्यमातून जे अतिशय मंत्रमुग्ध असं वातावरणामध्ये पठण झालं त्यामुळे आम्हा सर्वांनाही या कार्याची ऊर्जा आली आहे. आणि ती केवळ एका दिवसापुरती नव्हती, केवळ या एका स्पर्धेपुरती ती नाही आहे,
तर ही स्पर्धा अखंडितपणानं सुरू राहिली पाहिजे, यासाठी आम्ही या 4 संस्था एकत्र आलेलो आहोत. 280 स्पर्धक प्राथमिक फेरीला आले, अंतिम फेरीमध्ये 61 स्पर्धक आले आणि आता अंतिम फेरी सकाळी सुरू होती इथे वरती. आणि निकाल कसा लावावा हा प्रश्न परीक्षकांच्या पुढे होता. इतकं सुंदर अशा पद्धतीचं इतकी सुंदर तयारी आपल्या सर्वांची आहे आणि इतकी सुंदर आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी आपण म्हणूया ओढा गीता पठण किंवा या स्पर्धेच्या दिशेने दिसला की त्यातून आम्हा सर्वांचाच उत्साह दुणावलेला आहे. भाषण करणारे आम्ही मोजकी मंडळी कदाचित या ठिकाणी असू, नावं काही आणखीन कमी लोकांची घेता आलेली असतील, पण या सर्व संस्थांच्या सहभागामुळेच आम्हाला हे आयोजन करता आलेलं आहे. प्रशांत ठाकूर नाममात्र नाव घेतलं जातं, पण जर या ठिकाणी संस्कृत भारती नसती, संस्कार भारती नसती, गुरुकुलम न्यास नसतं तर या स्पर्धेचं आयोजन आम्हाला करताच आलं नसतं. मी या तिन्ही संस्थांचे आमचे मंचावरचे समोरचे सर्व पदाधिकारी यांना मी विशेषत्वाने धन्यवाद देतो.